नमस्कार मित्रांनो, समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय पदासाठी अर्ज केलेल्या प्रत्येकाने अभ्यास हा कमी केलेला दिसून येतो आहे. आणि आजपर्यंतच्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून असे दिसून येते की या पदासाठी तुम्ही किती गांभीर्याने बघत आहात किंवा नाही. असो, चला तर सुरू करूया आजचा PPT क्रमांक 4 मधील पाठ क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 81. प्रश्न क्रमांक 81. आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्य प्रामुख्याने खालील गोष्टीवर लक्ष केंद्रित करते. ऑप्शन बघा तुमच्यासमोर. फक्त स्थानिक समुदायाच्या समस्या सोडवणे. 2. सामाजिक समस्या सोडवण्यासाठी जागतिक सहकार्य मजबूत करणे. 3. सीमापार सहकार्य करणे. 4. विकसित राष्ट्रपुरते सामाजिक कार्यपद्धती मर्यादित करणे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. सामाजिक समस्या सोडवण्यासाठी जागतिक सहकार्य मजबूत करणे हेच योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 82. खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे? ऑप्शन बघा तुमच्यासमोर. फक्त पाश्चात्य सामाजिक मॉडेलचा प्रचार करणे. 2. आंतरराष्ट्रीय सामाजिक समस्यांना संबोधित करणे. 3. स्थानिक आणि समुदाय पातळीवर हस्तक्षेप टाळणे. 4. केवळ आर्थिक धोरणावर लक्ष केंद्रित करणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. आंतरराष्ट्रीय सामाजिक समस्यांना संबोधित करणे हेच योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 83. आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्य पद्धतीची गरज यातून उद्भवते. ऑप्शन बघा तुमच्यासमोर. सामाजिक समस्येचे वाढते जागतिकीकरण. 2. स्थानिक वातावरण सामाजिक कार्यपद्धतीचा अभाव. 3. विकसनशील देशांमध्ये गरिबीचा अभाव. 4. सामाजिक कार्य उच्च उत्पन्न असलेल्या देशांसाठी आहे असा विश्वास. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. सामाजिक समस्यांचे वाढते जागतिकीकरण. प्रश्न क्रमांक 84. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सोशल वर्क परिभाषित करते आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्य जसे की. ऑप्शन बघा. असे क्षेत्र जे फक्त सरकारी सामाजिक क्षेत्रावर लक्ष केंद्रित करते. 2. जागतिक स्तरावर सामाजिक बदल आणि विकासाला प्रोत्साहन देणारा व्यवसाय. 3. शैक्षणिक संशोधनापुरते मर्यादित असलेला एक विषय. 4. विकसित देशापुरती मर्यादित असलेली पद्धत. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. जागतिक स्तरावर सामाजिक बदल आणि विकासाला प्रोत्साहन देणारा व्यवसाय हेच योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 85. खालीलपैकी कोणता विषय आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्याद्वारे संबोधित केलेला प्रमुख जागतिक मुद्दा नाही? बघा ऑप्शन तुमच्यासमोर. हवामान बदल आणि पर्यावरणीय शाश्वतता. 2. मानवी तस्करी आणि स्थलांतर. 3. अवकाश संशोधनातील प्रगती. 4. जागतिक गरिबी आणि असमानता. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. अवकाश संशोधनातील प्रगती हेच योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 86. सामाजिक कार्यात आंतरराष्ट्रीय संस्थांना भूमिकेत हे समाविष्ट आहे. बघा ऑप्शन. समाज कल्याण प्रकल्पासाठी निधी आणि तांत्रिक सहाय्य प्रदान करणे. 2. राष्ट्रांमधील सहकार्य मर्यादित करणे. 3. सामाजिक बहिष्काराला प्रोत्साहन देणे. 4. जागतिक संकटामध्ये हस्तक्षेप टाळणे. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. समाज कल्याण प्रकल्पासाठी निधी आणि तांत्रिक सहाय्य प्रदान करणे हेच योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 87. संयुक्त राष्ट्रे आंतरराष्ट्रीय सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावते. बघा ऑप्शन. जागतिक लष्करी कायदे लागू करणे. 2. सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांच्या समस्यांना संबोधित करणे. 3. राष्ट्रीय अलगाव धोरणांना प्रोत्साहन देणे. 4. वैयक्तिक सरकारावर नियंत्रण ठेवणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांच्या समस्यांना संबोधित करणे हेच योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 88. सामाजिक केसवर्कमध्ये मूल्यांकन म्हणजे काय? ऑप्शन बघा. व्यक्तीला मदत करण्याची प्रक्रिया थांबवते. 2. व्यक्तीला मदत किंवा प्रभावी ठरली आहे हे तपासणे. 3. फक्त नवीन समस्या शोधणे. 4. फक्त व्यक्तीला पुढील मदत देणे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. व्यक्तीला मदत किती प्रभावी ठरली आहे
हे तपासणे. प्रश्न क्रमांक 89. सामायिक शिक्षण आणि सहकार्याद्वारे देशामधील सहकार्याला प्रोत्साहन देणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्याच्या दृष्टिकोनाला काय म्हणतात? बघा ऑप्शन. भांडवलशाहीचे जागतिकीकरण. 2. आंतरसरकारी भागीदारी दृष्टिकोन. 3. नववसाहतवाद. 4. अलगाववादी धोरण. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. आंतरसरकारी भागीदारी दृष्टिकोन हे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 90. आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्यात खालीलपैकी कोणता ट्रेड उदयोन्मुख आहे? बघा ऑप्शन. तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि डिजिटल वकिली. 2. हवामान कृतीवर लक्ष केंद्रित करणे कमी करणे. 3. सामाजिक कार्यपद्धतीतील विविधता कमी करणे. 4. आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सहभागावर मर्यादा घालणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि डिजिटल वकिली. प्रश्न क्रमांक 91. मानवी हक्कावर आधारित सामाजिक कार्य यावर लक्ष केंद्रित करते. बघा ऑप्शन तुमच्यासमोर. व्यक्ती आणि समुदायांचे हक्क आणि प्रतिष्ठा वाढवणे. कायदेशीर चौकटीकडे दुर्लक्ष करणे. 3. फक्त आर्थिकदृष्ट्या स्थिर असलेल्या व्यक्तींनाच आधार देणे. 4. जागतिक समस्या टाळणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. व्यक्ती आणि समुदायाचे हक्क आणि प्रतिष्ठा वाढवणे हे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 92. खालीलपैकी कोणते मानवतावादी संकटामध्ये सामाजिक कार्याचे सर्वोत्तम वर्णन करते? ऑप्शन बघा तुमच्यासमोर. तात्काळ मदत आणि दीर्घकालीन पुनर्प्राप्ती समर्थन प्रदान करणे. 2. विकसित देशांना मिळणारा पाठिंबा मर्यादित करणे. 3. संघर्षग्रस्त भागात प्रतिसाद टाळणे. 4. निर्वासित आणि स्थलांतराच्या समस्याकडे दुर्लक्ष करणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. तात्काळ मदत आणि दीर्घकालीन पुनर्प्राप्तीची समर्थन प्रदान करणे हे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 93. सामाजिक कार्य आणि सामाजिक विकासासाठी जागतिक अजेंडा खालील गोष्टींचा उद्देश आहे. ऑप्शन बघा. सामाजिक न्याय, मानवी हक्क आणि पर्यावरणीय शाश्वतता याद्वारे जागतिक आव्हानांना तोंड देणे. 2. आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्यपद्धती रद्द करा. 3. जगभरातील सामाजिक कार्यकर्त्यांमधील सहकार्य कमी करणे. 4. सामाजिक कार्यातील हस्तक्षेप राष्ट्रीय सीमापुरते मर्यादित करा. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. सामाजिक न्याय, मानवी हक्क आणि पर्यावरणीय शाश्वतता याद्वारे जागतिक आव्हानांना तोंड देणे हे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 94. आंतरराष्ट्रीय सामाजिक जगात एक मोठे आव्हान काय आहे? बघा ऑप्शन. देशामधील सांस्कृतिक आणि कायदेशीर फरक. 2. संपूर्ण देशात प्रमाणित धोरण. 3. जागतिक सामाजिक समस्यांना अभाव. 4. आंतरराष्ट्रीय सहकार्याचा ऱ्हास. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. देशामधील सांस्कृतिक आणि कायदेशीर फरक. प्रश्न क्रमांक 95. आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्यासाठी शाश्वत विकास उद्दिष्टे महत्त्वाची आहेत कारण ते बघा सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय समस्या. 2. ते फक्त आर्थिक वाढीवर लक्ष केंद्रित करतात. 3. ते सामाजिक न्यायाच्या समस्या वगळतात. 4. ते आंतरराष्ट्रीय सहकार्याला परावृत्त करतात. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. ते सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय समस्या आहेत. याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 96. आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्यासाठी खालीलपैकी कोणता दृष्टिकोन मान्यता प्राप्त नाही? ऑप्शन बघा. 1. हक्कावर आधारित दृष्टिकोन. 2. धर्मादाय आधारित दृष्टिकोन. 3. बाजार आधारित दृष्टिकोन. 4. शाश्वत विकास दृष्टिकोन. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. बाजार आधारित दृष्टिकोन हे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 97. स्थलांतर आणि निर्वासितांच्या मदतीमध्ये आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्याची भूमिका यात समाविष्ट आहे. ऑप्शन बघा. मानसिक, कायदेशीर आणि सामाजिक सुविधा प्रदान करणे. 2. संसाधनावर प्रवेश प्रतिबंधित करणे. 3. सक्तीच्या हद्दपारीला प्रोत्साहन देणे. 4. निर्वासितांच्या संकटाकडे दुर्लक्ष करणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. मानसिक, कायदेशीर आणि सामाजिक सुविधा प्रदान करणे हे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 98. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ स्कूल ऑफ सोशल वर्क हे
आहे? ऑप्शन बघा, जागतिक स्तरावर कामाचे शिक्षण. 2. शैक्षणिक कार्यावर निर्बंध घालणे. 3. सामाजिक कार्य शिक्षणाची उपलब्धता मर्यादित करणे. 4. राष्ट्रीय अलगाव धोरणाचा प्रोत्साहन देणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, जागतिक स्तरावर कामाचे शिक्षण हेच कार्य आहे. प्रश्न क्रमांक 99, कोणत्या सामाजिक आव्हानासाठी तातडीने आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्य हस्तक्षेप आवश्यक आहे? ऑप्शन बघा, गरिबी आणि आर्थिक विषमता. 2. वाढता उपभोगवाद. 3. डिजिटल मार्केटिंग धोरण. 4. लक्झरी ब्रँडचा विस्तार. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, गरिबी आणि आर्थिक विषमता हेच योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 100, आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्याचे एक उदाहरण म्हणजे काय? बघा ऑप्शन, आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वयी आपत्ती निवारण प्रयत्न करणे. 2. देशामधील व्यापार करार. 3. समाज कल्याण सेवा निर्बंध. 4. जागतिक मदत कार्यक्रमामध्ये घट. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वयित आपत्ती निवारण प्रयत्न हेच योग्य उत्तर असेल. मित्रांनो, तुम्हाला DMRची परीक्षा यशस्वीरित्या पास व्हायची असेल तर आपण जास्तीत जास्त अभ्यास करणे हे महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला DMRची परीक्षा पास होऊन हे पद तुम्हाला मिळू शकेल. धन्यवाद.